नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मित्रांनो ही नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे। ही एक शेड्यूल बँक आहे मित्रांनो, सहकारी बँक आहे। या बँकेमध्ये तुम्हाला ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। बऱ्याच जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत मित्रांनो, कायमस्वरूपी नोकरी असणार आहे। तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल, ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज बघायला मिळतील। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, रिक्रुटमेंट ऑफ ट्रेनी ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड असोसिएट टायपिस्ट, त्यासोबतच ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर देखील बघायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत। 11/6/2026 पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 1/7/2026। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, यामध्ये जे पहिलं पद आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, यासाठी 49 जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणे आवश्यक आहे। कोणत्याही शाखेतून जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। ॲटलिस्ट तुम्हाला 50% मार्क्स असणे आवश्यक असणार आहे। सोबतच जर तुमचं जर जे IIB, CA, IIB, MSCIT सर्टिफिकेट किंवा तुमच्याकडे जर बँकिंगचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। सोबतच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे एक्सपिरियन्स, त्यांनी सांगितलेलं आहे मिनिमम 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आवश्यक या ठिकाणी असणार आहे या पोस्टसाठी। एज लिमिट तुम्ही बघू शकता, मिनिमम 23 वर्ष, मॅक्झिमम 35 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। सॅलरी या ठिकाणी बघू शकता, 30,000 ते 52,100 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पर मंथ सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर आहे ट्रेनी असोसिएट, 81 जागा आहेत मित्रांनो। एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे। 50% मार्क्स या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। प्रेफरन्स विल बी गिवन इन कॅन्डिडेट हु पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम ऑफ मराठी अँड इंग्लिश टायपिंग जर तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। कंपल्सरी नाहीये, पण जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे। कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या ठिकाणी या पोस्टसाठी मागितलेला नाहीये। एज लिमिट बघू शकता तुम्ही, मिनिमम 21 वर्ष, मॅक्झिमम 32 वर्ष वयाची मर्यादा असणार आहे। 25,000 ते 34,400 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर आहे ट्रेनी टायपिस्ट, या ठिकाणी 4 जागा आहेत मित्रांनो। ग्रॅज्युएशन कंपल्सरी सांगितलेलं आहे। पर्सेंटेजचा कोणत्याही क्रायटेरिया या ठिकाणी या पदासाठी सांगितलेला नाहीये। सोबतच प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे, कंपल्सरी आहे या पदासाठी, जसे की मराठी 30 आणि इंग्लिश 40चं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। प्रेफरन्स विल बी गिवन कॅन्डिडेट हु हॅव कंप्लीट मराठी इंग्लिश स्टेनोग्राफी, जर कोर्स तुमचा कंप्लीट झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। एक्सपिरियन्स कंपल्सरी नाहीये, जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे। एज लिमिट बघू शकता, 21 ते 28 वर्ष या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। 25,000 ते 34,400 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। अदर अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्यानंतर आहे ट्रेनी ड्रायव्हरसाठी 5 जागा आहेत मित्रांनो। क्वालिफिकेशन फक्त 10वी झालेलं असणे आवश्यक आहे। LMV लायसन असणे आवश्यक असणार आहे। एज लिमिट 18 ते 30 वर्ष त्यांनी सांगितलेलं आहे। 22,000 ते 27,700 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। एक्सपिरियन्स गरजेचा नाहीये, तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। एक्झामिनेशन फीस किती असणार आहे, तर प्रत्येक पदानुसार या ठिकाणी त्यांनी फीस दिलेली आहे। ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 1,770 रुपये, ट्रेनी असोसिएटसाठी 1,180 रुपये, ट्रेनी टायपिस्टसाठी 1,180 आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठी 1,180 असे या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस आकारलेली आहे।
सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, तर प्रत्येक पदानुसार सिलेक्शन प्रोसेस ही थोडी वेगवेगळी आहे. काही पदांसाठी इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे, तर काही पदांसाठी डायरेक्टली या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्याच्या बेसिसवरती सिलेक्शन असणार आहे. तर ते आता आपण यामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, ट्रेनी ज्युनियर ऑफिसर जे पहिलं पद आहे त्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे. सोबतच या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू देखील घेतली जाणार आहे. ही एक्झाम IBPS कडनं घेतली जाणार आहे मित्रांनो. ऑनलाईन एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट बघू शकता तुम्ही, प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी विचारलं जाणार आहे. क्वेश्चन या ठिकाणी 160 असणार आहे 200 मार्क्सला. परीक्षेचं माध्यम फक्त इंग्लिश असणार आहे. 120 मिनिटं कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर आहे दुसरी पोस्ट, ट्रेनी असोसिएट. यासाठी बघू शकता तुम्ही, IBPS कडनं ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे, ज्यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी, कम्प्युटर ॲप्टिट्यूड, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी विचारलं जाणार आहे. 160 क्वेश्चन असणार आहे 200 मार्क्सला. 120 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर तिसरं पद आहे ट्रेनी टायपिस्ट. यासाठी या ठिकाणी फेज 1 एक्झाम घेतली जाणार आहे. फेज 2 देखील असणार आहे. फेज 2 मध्ये तुमची स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. फेज 1 मध्ये तुम्ही बघू शकता, मराठी लँग्वेज विचारलं जाणार आहे, ज्याचे 40 क्वेश्चन असणार आहेत 80 मार्कला. त्याचं माध्यम मराठी असणार आहे. रिझनिंग ॲबिलिटी असणार आहे, जनरल अवेअरनेस असणार आहे, क्वांटिटेटिव्ह न्यूमेरिकल विचारलं जाणार आहे. 200 मार्क्ससाठी या ठिकाणी पेपर असणार आहे हा. फेज 2 मध्ये स्किल टेस्ट विचारली जाणार आहे. जे या ठिकाणी क्वालिफाय होतील फेज 1 त्या लोकांना या ठिकाणी फेज 2 एक्झाम देता येणार आहे, ज्यामध्ये स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. जसे की तुमचं टायपिंग स्किल या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. त्याच्या बेसिसवरती या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाहीये. त्यानंतर सर्वात शेवटची जी पोस्ट आहे ट्रेनी ड्रायव्हर. यासाठी तुम्ही बघू शकता, एक्झाम घेतली जाणार आहे, त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार आहे. रिटन एक्झाम मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी 120 प्रश्न 120 मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार आहे. महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी एक्झाम सेंटर तुम्हाला बघायला मिळतील, जसे की मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि कोल्हापूर हे एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो. एक्झाम सेंटर जरी ते असले तरी पर्सनल इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्ट ही मुंबईमध्येच असणार आहे. बाकी कोणतेही या ठिकाणी एक्झाम सेंटर त्यांनी दिलेला नाहीये. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अप्लाय लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा ही माहिती वाचून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा. कायमस्वरूपी नोकरी असणार आहे, तर नक्कीच अर्ज करायचा आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.